मला न विचारता सगळं ठरलं? तारीख ठरली, नवरा ठरला, लग्न ठरलं, मला न विचारता कसं काय करू शकतेस तू? मी बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी. तुला सगळं पहिल्यापासून माहिती आहे बरोबर, मग एवढी नाटकं कशासाठी करते? पण आपलं ठरलेलं ना की आपण दोघी एकत्र लग्न करणार. आता तू एकटीच कशी काय लग्न करते यार? पण तुला एकही मुलगा पसंत पडत नाही, मग तोपर्यंत मी अशीच राहू? पण मी काय म्हणते, तुला माहितीये लग्नानंतर स्वतःची सगळी कामं स्वतः करावी लागतात, घरातल्यांची पण करावी लागतात. तुला तर काहीच येत नाही, कसं करणार मग? त्याने लग्नानंतर तुला मारलं तर? सांगते नको करू लग्न, आपण दोघी अशाच राहू. त्याची आई, तुझी सासू, ती भैरवी किती दुष्ट आहे अगं. तुझी वाट लावेल ती, मग रडत रडत येशील माझ्याकडे. बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, नको करू लग्न. तुला मी हँडल करते ते कमी. हे बघ आता मी तुला शेवटचं सांगते, मी लग्न करणार तर फक्त देवांश सरांसोबतच करणार. आणि माझं लग्न जमले 11 एप्रिलला रात्री 10:30. रात्रीच्या पप्पाने लग्न केलेलं. सई, हा तुझं लग्न झाल्यावर तुझ्यासाठी तो जास्त इम्पॉर्टंट होणार. माझं काय, माझ्याकडे कोण लक्ष देणार? मी तुला लग्नाच्या आहेरात घेऊन जाणार. तुझे 5 जोक तुझ्याकडेच ठेव, मला नाही यायचं तुझ्या लग्नाला. तू कर लग्न, मी जाते. नक्की लग्न करणार आहेस? लास्ट मिनिटला जरी डोक्यात आलं ना की पळून जायचंय, लगेच मला कॉल करा.